इलेक्ट्रिकल व्हेइकल हा जेव्हा नवीन गॅजेट होता ना, तेव्हा लोकांना त्यात खूप इंटरेस्ट होता. पण जसा टाईम पुढे जात चालला, तसा लोकांचा त्यातला इंटरेस्ट कमी होत चालला. आणखीनही काही मुद्दे आहेत जे ईव्हीला सेकंडरी चॉईस बनवतात लोकांची. सगळ्यात पहिलं कारण बोलता येईल की ईव्हीमध्ये ना ती फिलिंग नाहीत. जसं बघा, आपल्याला वॉचेस ॲनालॉग पण अवेलेबल आहेत आणि डिजिटल पण अवेलेबल आहेत. पण जी एक ॲनालॉग वॉचची जी फिलिंग असते ना, जे नॉर्मल वॉच असतात, जो आपला जो काटा फिरत असतो, ती एक अलगच फिलिंग असते ती वॉच वापरण्याची. आणि जी डिजिटल वॉचमध्ये 100 फीचर दिलेले असतात, तरी पण लोकांना जो ॲनालॉग वॉच असतो त्याच्यामध्ये ह्युमन टच असतो, म्हणून लोकांना ते जास्त आवडतात. दुसरा पॉईंट आहे, ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर इंडियामध्ये अजून एवढं अवेलेबल नाही आहे. कारण ईव्हीचे जे चार्जेस वगैरे असतात ते मेट्रो सिटीजमध्ये अवेलेबल आहेत. पण समजा मी इथनं ठाण्यामधनं मला औरंगाबादला जायचं आहे, तर मला त्या रेंजमध्ये किती चार्जेस अवेलेबल होणार आहेत, तर खूपच कमी. म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये चार्जेस वगैरे अवेलेबल आहेत, पण जेव्हा मी गाव साईडला जातो किंवा टाउन साईडला जातो तेव्हा चार्जेसची अवेलेबिलिटी नसते. तिसरा मुद्दा म्हणजे ईव्हीची जी बाईंग कॉस्ट आहे ती नॉर्मल पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा जास्त आहे. पण तेच जर तिची रिसेल कॉस्ट बघायला तुम्ही गेले तर ती उलटा कमी आहे. मग पेट्रोल डिझेल कार तुम्हाला बाय करताना पण स्वस्त पडते आणि जेव्हा तुम्ही ती रिसेल कराल तेव्हा तुम्हाला चांगली की तिची अमाऊंट भेटेल. ईव्हीची जी रेंज आहे ती कमी आहे. म्हणजे जसं पेट्रोल डिझेल कारचं तुम्ही घेतलं, जर तुम्ही नेक्सॉन ईव्ही घेतली तर तिची समजा 500 आपण पकडून चालू जास्तीत जास्त तिची रेंज. आणि जी नेक्सॉनची आपण पेट्रोल घेतली तर समजा 44 लिटरची कॅपॅसिटीमध्ये तुम्ही 18चं मायलेज पकडलं तर ती 800 किलोमीटर जाते. म्हणजे तुम्हाला जर 1000 किलोमीटर लांब जायचं असेल तर तुम्हाला 500 किलोमीटरवर ईव्हीचं चार्जिंग स्टेशन पाहिजेच. नंतरचा जो मुद्दा आहे की समजा मला पेट्रोल टाकायचं आहे. पेट्रोल टाकायला किती वेळ लागतो? जास्तीत जास्त 2 ते 5 मिनिटं लागतात. पण तेच जर मला ईव्हीची चार्जिंग करायची असेल तर मला घरी चार्जिंग करायला 8 ते 10 तास जातील. आणि चार्जिंग स्टेशनला जरी चार्जिंग केली तरी मला 4 ते 5 तास तिथे द्यावे लागणार. नंतर जो ईव्हीचा मेंटेनन्स आहे तो तुम्ही नॉर्मल दुकानात जाऊन करू शकत नाही. समजा माझी पेट्रोलच्या गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट झाला, काहीतरी इश्यू आला, मी माझ्या शेजारच्या मेकॅनिकल शॉपमध्ये जाऊन सुद्धा ती गाडी दाखवू शकतो. पण तुम्ही ईव्ही अशी कोणत्याही रॅन्डम दुकानामध्ये जाऊन दाखवू शकत नाही. कारण समजा त्या दुकानदाराने उलटं सुलटं काहीतरी करून टाकलं तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी तुमच्याकडून दंड वसूल करेल.